बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची ही रात्रीची काल्याची सेवा करण्यासाठी सादर केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अति चरणाचाही नाही आणि कमी चरणाचाही नाही, तर अगदी 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवड केला. या अभंगातून महाराज गोकुळ या क्षेत्रामध्ये भगवान कृष्णाने अवतार धारण केल्यानंतर त्या प्रसंगी नेमकी काय स्थिती होती, तर त्या स्थितीचं गोड असं वर्णन महाराज या अभंगातून करतात. विठ्ठला दरवर्षी आपल्या मानोरी गावामध्ये 7 ते 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. या नाम सप्ताहाला मूळ कारण प्रभू रामचंद्राचा जन्म आणि हनुमंतरायांचा जन्म केलंच पाहिजे. जर नाहीच केलं तर दोन्ही माणसाच्या गळ्याला काय करा, दगड बांधा, त्यांना खोल पाण्यात बुडवून टाका. तुम्हाला पाप लागणार नाही, फक्त आमचं नाव सांगू नका. सो अगदी गोड पद्धतीने आपला हा कार्यक्रम चालू आहे. अशा गोड कार्यक्रमामध्ये आजची रात्रीची सेवा मला प्राप्त झाली, तेव्हा सेवा करण्यासाठी नेहमीचाच अभंग आपण सेवेसाठी निवड केलेला आहे. तेव्हा आज आहे काला, आणि काला झाल्यानंतर मग हाला. आपल्या वारकरी पंथामध्ये काल्याला महत्त्व आहे. जसं मंदिराच्या बाबतीमध्ये जसं कळसाला महत्त्व, आखाड्याच्या बाबतीत जसं दौंडीच्या कुस्तीला महत्त्व, आणि सकळ नद्यांच्या बाबतीमध्ये जसं समुद्राला प्राप्त होणं याला महत्त्व आहे, तसं जीवनाला मनुष्य योनीतून देवगतीला प्राप्त होणं याला महत्त्व आहे. काला म्हणजे खरं सुख आहे, आणि खरं सुख, खरं सुख हे परमार्थामध्ये आहे. खरा परमार्थ केला तर, आवड धरून केला तर, निष्ठा धरून केला तर, नम्रभाव धरून केला तर, अहंकार सोडून केला तर नंतर सुख मिळतं. भगवान फुकटात फुकट कोणाला सुख देत नाही. काला शब्दाचा अर्थ म्हणजे सुख. तेव्हा ज्याच्या जीवनामध्ये नाही काला, मग तो मनुष्य जन्मलाच कशाला आला? आला का लक्षात? उठला
गाणं म्हटलं की त्या प्रसंगी अन्य देवांचं चरित्र सांगता येत नाही. बंधन आहे, काही मर्यादा आहे. कार्याचं कीर्तन म्हटल्यानंतर त्या प्रसंगी फक्त भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळात असताना ज्या काही लीला केल्या, जे काही चरित्र केलं, तर त्याबद्दल काय करा? चरित्र ते उच्चारावे. आज आपलं कीर्तन फार होणार नाही, थोडं होणार आहे, कारण वेळ बराच झालेला आहे. त्याच्यामुळे हा विचार केला पाहिजे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळात असताना भगवंताने जे केलं तर त्याचा उच्चार करा, त्याचा आचार करू नका. आचार करा ते जीवन प्रभू रामचंद्राचं आहे आणि उच्चार करा ते जीवन भगवान कृष्णाचं आहे. हे दोन अवतार प्रमुख आहेत. या दोन अवतारामध्ये भगवंताने धर्म कार्य फार केलेलं आहे. अधर्म नष्ट करून खरा धर्म स्थापित करून त्याची वाढही या दोन्ही अवतारामध्ये झालेली आहे. विठ्ठला धर्म म्हणजे चांगलं वागणं. चांगलं वागणं याचं नाव धर्म आहे. चांगलं वागण्यात धर्माला आपण जोपासलं तर धर्म देखील आपल्याला जोपासतो. धर्माचं रक्षण आपण केलं तर धर्म देखील आपल्याला रक्षण करतो. कितीही बिकट प्रसंग असेल, अतिसंकट असेल, पण आपण धर्माचं रक्षण केलं असेल, जीवनामध्ये पुण्य केलं असेल, दानधर्म केला असेल, नामचिंतन केलं असेल, वारी केली असेल, आईवडिलांची सेवा केली असेल, गुरुजनांची सेवा केली असेल, गोमातेची सेवा केली असेल, तर हे सगळं कधीच फेल जात नाही. ती काहीतरी आपल्याला फळ देऊन जातं. फेल नाही पण फळ देऊन जातं. माणसाकडे या गोष्टी असणं गरजेचं आहे. माणसाकडे पुण्य असावं, माणसाकडे परोपकार असावा, माणसाकडे नामचिंतन असावं, माणसाकडे सेवा असावी. त्यातून पुण्य मिळतं. असो, या दोन अवताराची तफावत, या दोन अवताराची भिन्नता आपण जर पाहू लागलो तर बरीच मोठी विसंगती आहे, विसंगतपणा आहे. एक अवतार जो झाला तो सूर्यवंशामध्ये, तो कृष्ण अवतार, आणि एक जो अवतार झाला म्हणजे सूर्यवंशामध्ये रामप्रभूचा अवतार, चंद्रवंशामध्ये भगवान कृष्णाचा अवतार. एक अवतार त्रेतायुगामध्ये तो रामप्रभूचा, एक अवतार द्वापारयुगामध्ये तो भगवान कृष्णाचा. एक अवतार झाला दिवसा 12 वाजता, तर एक अवतार झाला रात्री 12 वाजता. एक अवतार झाला शुक्ल पक्षात, तर एक अवतार झाला कृष्ण पक्षात. एक अवतार अनुकरणीय, तर एक अवतार चिंतनीय. एक अवतार राजगृहात, तर एक अवतार कारागृहात. एका अवतारामध्ये एकच पत्नी, तर एका अवतारामध्ये भरपूर पत्न्या. तर दोन्ही अवतार प्रमुख आहेत. पण भगवान कृष्णाचा अवतार जरा सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात वरिष्ठ आहे.
एक कार्यार्थमागत्य कोटि कार्य चकारः परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नाम्येव हि. तर जो जगामध्ये येताना अवतार घेताना एकाच कामासाठी येतो, पण आल्यानंतर अनेक काम जो करतो त्याला परिपूर्णतम अवतार असं म्हटलेलं आहे. राम प्रभूचा अवतार पूर्ण आणि भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्णतम. विठ्ठला या दोन अवतारापैकी भगवान कृष्णाचं चिंतन नाथ महाराजांनी फार केलेलं दिसतंय. नाथ महाराज बोलतात देवाचे बरेच अवतार झाले, पण असा नाही झाला. देवाने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं नाही केलं. माग अनेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधी वेदाला जविले, व्यभिचार्यादि धरे निज पद. बहुत अवतारी अवतरला देव, पर्याय अवतारी चाल बनावो. देवान कळ्या विप्रावो, अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या बालपणामध्ये अघटित अशा घटना केल्या, अलौकिक अशा लीला केल्या, ज्या लीला लौकिकात कोणी करू शकत नाही त्याला अलौकिक लीला असं म्हटलेलं आहे. अशा अनेक लीला भगवंताने जीवनामध्ये केल्या. भगवंताने गोकुळामध्ये असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्याच कर्माचा जर आपण भक्तिभावाने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं. नाथमाला होतात कृष्ण कर्माचे करीजो स्मरण, ते कर्मची तोडी कर्म बंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं, आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे साऱ्या काही देशामध्ये अर्थात जगामध्ये ते प्रसिद्ध झालं. तेव्हा भगवंताने केलेली चोरी जर ती आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केले तर काय होतं. नकार होता. श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, श्रीकृष्णाची चोरी गीती गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असेल आणि त्याने जर भगवान कृष्णाचं चरित्र श्रवण केलं अथवा सांगितलं तर तो दोषमुक्त होतो. आता हा भगवान कृष्णाचा अवतार नेमका कशासाठी, नेमका कोणासाठी झाला, तर त्याची कारण बरेच सांगण्यात येतात. अनेक कारण आहेत. ऋण फेडावय अवतार केला, ऋण फेडावय अवतार केला, अविनाशाला कारासी. पृथ्वीचा भार करावया दूर, म्हणून अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार.
अर्थ स्पष्ट आहे. असे बरेच कारण समोर करून भगवंताने गोकुळामध्ये नंदाच्या घरी अवतार धारण केला. त्याचं बरंच चिंतन आहे, पण आता वेळ आपल्याला कमी आहे. अवतार धारण केला, पण त्यातून आपल्याला काय मिळालं तर सर्वांना सुख प्राप्त झालं, ही चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या अभंगातील हे पहिलं चरण आहे. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आता गोकुळात जे काही सुख प्राप्त झालं, की ज्या सुखाला अंत नाही, त्या सुखाला पारावार नाही, आणि ज्या सुखाचा लेखा देखील होऊ शकत नाही, असं अप्रतिम सुख गोकुळातील लोकांना प्राप्त झालं. कारण भगवंताने आपल्या येण्यातून, अवतार घेण्यातून सर्वांना सुखी केलं, अशी एक माऊलींची गवळण आहे. गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, सर्वांना सुखी भगवंताने केलं. कारण मुळात भगवान सुखस्थान एवढंच काय, तो सुखसागर. सुखसागर जगामध्ये कोणीच नाही. सुखसागर भगवान, सुखसागर संत महात्मे. सागरामध्ये किती पाणी, त्याचं मोजमाप नाही. मागे नाही, सध्याने पुढे देखील होणार नाही. जसं सागरामध्ये अथांग पाणी आहे, तसं देवाचं सुख आहे. तेव्हा असा सुखसागर भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे तुकाराम महाराज सांगतात, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. मग संसारामध्ये नाही का? नाही असं नाही, आहे, पण त्याचं प्रमाण फारच कमी, अति कमी. तुकाराम महाराजचे प्रमाण आहे ना. सुखपाता जवा पाडे, सुख
भागवती सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे सुखाचा विचार केला तर जवळ एवढं सुख आणि दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख म्हणजे ते नसणं जमा आहे. हा प्रकार म्हणजे कसा दादा दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा एवढा संसार करून मिळतंय काय दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा विठ्ठला एखाद्या माणसाकडे बरंच काही सुख असतं पण ते फारच नसतं. बरंच काही असतं पण ते फारच नसतं. काही ना काही दुःख त्या जीवनामध्ये असतं. त्या जीवनामध्ये नसेल फार दुःख पण काहीतरी दुःख असणारच. राळा तोळा दुःख नाही असं जीवन जगामध्ये सापडणार नाही. आणि म्हणून या जीवनामध्ये या जगामध्ये या संसारामध्ये कोणाला आजाराचं दुःख तर कोणाला शेजाऱ्याचं दुःख, कोणाला चोराचं दुःख तर कोणाला पोराचं दुःख आहे का नाही. सर्वांचा अनुभव आहे. काही ना काही दुःख जीवनामध्ये असणारच. संसार म्हणजे एक गोधडी आहे. ती जशी फाटतच राहते. इकडं शिवली की तिकडं फाटणार, तिकडं शिवली की इकडं फाटणार. तसा संसार एकंदर संसारामध्ये सर्व काही रडारडी आहे, रडारड आहे. संसारामध्ये एक पतीही रडते, निपतीही रडते आणि सातपतीही रडते. अर्थात हे दुःख आहे. तेव्हा सतसागर भगवान कृष्ण परमात्मा आहे. असा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. जन्माला आला असं नाही म्हणायचं तर तो अवतीर्ण झाला. कारण अवतार देवाचा, जन्म हा जीवाचा. 20% देवाच्या येण्याला अवतार म्हणावं आणि जीवाच्या येण्याला जन्म म्हणावं. असा परमात्मा नेमका कोणाच्या घरी अवतीर्ण झाला ते चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात येते. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, Hare
थोडी तानातानीच होती. चाल गोड आहे, एकदम मधुर आहे. अभंगातील हे कितवं चरण? दुसरं चरण. बाळकृष्ण कोणा घरी, तर बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. नंद कोण तर भगवंताचे वडील. पण त्या परिसरामध्ये ब्रजभूमीमध्ये बरेच नंद होते असं वर्णन आहे. 9 नंद, 9 उपनंद, 6 वृषभानू, 2 वृषभानूवर आणि 1 नंदराज. ज्यांच्याकडे 9 लाख गायी त्यांना पदवी होती नंद, ही संज्ञा त्यांना होती. ज्यांच्याकडे 5 लाख गायी त्यांना पदवी होती, त्यांना नाव होतं उपनंद. ज्यांच्याकडे 10 लाख गायी त्यांना वृषभानू ही संज्ञा होती वाटतं. ज्यांच्याकडे 50 लाख गायी त्यांना वृषभानूवर असं म्हणत असत. आणि ज्यांच्याकडे 1 कोट गायी त्यांना म्हणत असत नंदराज. नंदराज. मला वाटतं गर्ग संहितेप्रमाणे भगवंताच्या वडिलाला नंदराज असं म्हटलं तर संतांच्या शब्दाप्रमाणे भगवंताच्या वडिलाला नंद असं म्हटलं. कारण हे गवळण सांगते, काय मी तुझा ऐकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. काय मी तुझा ऐकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखी तुझं मला जोडा, देश देश राखीचा मला जोडा, देश देश राखीचा मला जोडा. 9 लाख गायी भगवान कृष्णाकडे होत्या. मग या काही कमी झाल्या? होय, कमी झाल्या का? मी तर असं म्हणतो की सध्या देखील महाराष्ट्रामध्ये 9 लाख गायी नसतील. गावरान गायी बघा, करा शोध. नाही लागलं तर पाहू, पुढचं पाहू. पण शक्यतो नसेल. 9 लाख गायी नसतील. जरशा गायी केलं तर होते. विठ्ठला गायीला पवित्र मानलेलं आहे. गायीला देवता मानलेलं आहे. गायीला धन असं मानलेलं आहे. गायीला माता असं म्हटलेलं आहे. ज्या काही अनेक माता आहेत त्यामध्ये गाय ही एक माता आहे. सोमाता म्हणजे जिच्यापासून आपला जन्म झाला ती आपली सोमाता आहे. राजाची पत्नी देखील आपली माता असते. गुरूंची पत्नी देखील आपली माता असते असं वर्णन आहे. पत्नी माता ती देखील आपली माता असते. अशा बऱ्याच माता आहे. श्रुती माता, श्रुती माता, वेद माता एकच आहे. बऱ्याच अशा माता आहेत. त्यामध्ये गायीला माता असं म्हटलेलं आहे. विठ्ठला तर बाळकृष्ण नंदा घरी, नंद शब्दातून आपण चिंतन केलं. नंदाकडे फार गायी, अर्थात भगवान कृष्णाकडे फार गायी. बाळकृष्ण कोणा घरी, तर बाळकृष्ण नंदा घरी. अर्थात देवाला जशी उपाधी लागली त्या उपाधीप्रमाणे
देवाला तसे तसे नाव प्राप्त झालेले आहे. बाळपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे बाळकृष्ण. राधे बरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे राधाकृष्ण. गाई चालताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे गोपाल कृष्ण. आणि गीता संपताना अर्जुनाला गीता संपताना भगवंताला गीतेमध्ये म्हटलेलं आहे भगवान कृष्ण विठला. भगवान अवतीर्ण झाले. सर्व देवांना आनंद झाला, सर्व जीवांना आनंद झाला. आणि गोकुळातील ज्या काही स्त्रिया होत्या पुरुष होते त्या सर्वांना काय म्हणतात त्याला आनंद झाला. आनंद सर्वांना भगवंताचा आनंद झाला. अवतार घेतला म्हणून कुठे घेतला गोकुळात घेतला, कोणाच्या घरी नंदाच्या घरी. आनंदाला नरनारी. एरवी काही जर बालक जन्माला आले, जर त्यांचा जन्म झाला तर त्यांचा आनंद घरापुरताच इतरांना नाही. काही मुलाचा आनंद घर अधिक शेजारी पर्यंत, काही मुलाचा आनंद घर शेजारी एखादी गल्ली, पूर्ण गल्ल्या नव्हे, पूर्ण गाव नव्हे. पण भगवंताच्या अवताराचा आनंद पूर्ण गोकुळात झाला. आनंदल्या देवाचा आनंद वेगळा, शिवाचा आनंद वेगळा. विठ्ठला तेव्हा सर्वांना झालेला आनंद, कारण काही असे आनंद असतात ते वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट केले जातात. जसा अति आनंद झाला तर माणसं आपल्या दारी गुढी उभा करतात, दारावर तोरणं बांधतात, अंगणामध्ये सडा संवर्जन केलं जातं, रांगोळ्या काढल्या जातात. किंवा अति आनंद झाला तर मोठमोठे फटाके वाजवले जातात, ऐकत किंवा मिरवणूक काढली जाते, ऐका नाही. तसं भगवंताच्या बद्दल अति आनंद झाला म्हणून सर्वांनी तो आनंद कोणत्या माध्यमातून प्रकट केला ते माध्यम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात व्यक्त करतात. गोडिया
काही गोष्टी सर्वांनी त्या लोकांना दाखवलेल्या आहेत. बुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. काही माणसं कथा करत आहे तर काही माणसं भगवान कृष्णाच्या निमित्ताने गाणं गात आहेत. असं गाणं त्याला म्हणतात. पद्यात्मक त्याला गाणं म्हटलं. पहा किती छान सुंदर ते धान, पहा किती छान सुंदर ते धान. बुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. सर्व लोक अगदी उत्साही होते. दुःख कोणाच्या जीवनामध्ये मनामध्ये झाला नको, कारण भगवंताने सर्व काही जीवन सुखी करून सोडले, आनंदी करून सोडले. जिथं आनंदी परमात्माच आहे तिथं दुःख कसं येणार? अजिबात दुःख येणार नाही. सगळे ग्रह अगदी अनुकूल होते. जिथं देव तिथं अनुकूलता असते, तिथं प्रतिकूलता नसते. सगळा आनंदी आनंद, सर्व काही सुख त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर असा सर्वांग सुंदर परमात्मा त्या भगवंताने आपल्या रूप सामर्थ्याने, आपल्या गुण सामर्थ्याने सर्वांना आकर्षित करून घेतलं. हे चिंतन महाराज अभंगाचे शेवटी देतात.
कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंदाच्या घरी अवतीर्ण झाले. सर्वांना अति आनंद झाला. आता भगवान गोकुळामध्ये लहानाचे मोठे होत आहेत.
आणि अनेक अनेक लीला ते करत आहेत. भगवंताने पुढे चालून काही मित्रही जमा केले आणि बालपणाचे खेळ सुरू केले. तर एके दिवशी काय केलं, भगवंताने थोडी माती खाल्ली. फार नाही खाल्ली, थोडीच खाल्ली. भगवान कृष्णाने माती खाल्ली म्हणून आता देखील मुलं मातीच खातात. प्रभू रामचंद्राने अंगठा चोपला म्हणून आता देखील मुलं अंगठा चोपतात. असं वर्णन आहे. तेव्हा भगवंताने माती खाल्ली. भगवंताचे मित्र म्हणू लागले की कृष्णा हे बरं नव्हे, खाऊ नकोस, त्यातून रोग निर्माण होतो. पण भगवंताचे या पृथ्वीला काही शब्द काही होते नसेल की मी अवतीर्ण झालं तर तुझं सेवन मी करेन. आणखी काही कारण असते. भगवान आपलं ऐकत नाही याकरता, कृष्ण आपलं ऐकत नाही याकरता भगवंताच्या मित्रांनी यशोदेकडे गाराणं केलं. तेरे लाला ने ब्रज रज खाई यशोदा सुनमाई, तेरे लाला ने ब्रज रज खाई यशोदा सुनमाई, तेरे लाला ने ब्रज रज खाई. आपल्या मुलाने माती खाल्ली हे शब्द यशोदेच्या कानी आले. पण कोणत्या आईला बरं वाटतं की आपल्या मुलाने माती खाल्ली? बरं वाटेल का? बरं वाटेल का? बरं वाटेल का? आणि बरं वाटलं तर ती बाई वेळी हळद समजा, वेळी हळद समजा. कोणत्याच आईला बरं वाटत नाही. तेव्हा यशोदेने काय केलं, पटकन एक हातामध्ये काठी घेतली आणि भगवंताला पकडण्यासाठी बाहेर आली. हाती घेऊन या काठीशी हाती घेऊन या काठीशी भगवंताला पकडलं यशोदा मातेने आणि सांगितलं का माती खाल्लीस? भगवान म्हटलंय नाही खाल्ली. नाही म्हणे तू खाल्लीस. कोण सांगतोय? हे माते तुला कोण सांगतोय? तर म्हणजे तुझे मित्र सांगला. भगवान म्हटले माझे मित्र खरे पण सगळे लबाड लबाड लबाड. तर हे रोज मला सांगतात. काय सांगतात की रोज लोकांच्या घरी तू जा आणि त्यांच्या घरचं इतर नाही परंतु दही दूध लोणी तूप हे सगळं चोरून आण आणि आम्हा सर्वांना आयतं खाऊ घाल. तेव्हा भगवान म्हटले चोऱ्या करताना लोकांचे रट्टे खायला मी आणि आयतं खायला हे. मी यांचं कसं ऐकणार आहे? दही दूध चोरून दे सर्वांना, दही दूध चोरून दे सर्वांना, ऐसे माझा सांगताती ते नाही केले म्हणून माझावरी रुसले सांगाती, रुसले सांगाती. आई नको आई नको आई नको आई नको आई मारू नको आई नाही आई
मी माती देखील पाहिलीच नाही. जिथं माती पाहिलीच नाही, खाणं तर गुरुच आहे, म्हणून तुम्हाला विनाकारण मारायचं नाही. तर म्हणे तू माती खाल्ली किंवा न खाल्ली हे कसं करणार, कधी करणार? तोंड उघडं केलं तरच कळेल. ते काही असो, तोंड उघडं करून दाखव. पण भगवान तोंड उघडं करून दाखविना. भगवंताची लबाडीच दिसू लागली आणि बोलू लागली. तो हे लबाड कृष्ण तेरी बात कौन माने. तो हे लबाड कृष्ण तेरी बात कौन मोहड़ दिखाओ तो माती जाए. छोटो समुखार कृष्ण देव फार. छोटो समुखार कृष्ण देव फार. पावर खंड जाने अरे दिखाए भैया अशा प्रकारे भगवंताने आपल्या मुखामध्ये मातीच्या निमित्ताने अख्ख्या विश्वाचं दर्शन करून दिलं. अर्थात विश्वरूप दाखवलं. जसं अर्जुनाला दाखवलं ना, तसं यशोदा मातेला भगवंताने विश्वरूप दाखवलं. भगवान विश्वरूप शक्यतो कोणाला दाखवतच नाही, आणि एकदा दाखवलं पुन्हा डबल दाखवत नाही. यशोदा मातेने विचार केला, अरे बा, कारण भगवंताने अनेक गावं, अनेक समुद्र, चंद्र, सूर्य, अनेक काही दाखवलं. त्याला वेळ लागून गेलं. हो, अरे बाप म्हणजे याला आपण याला मुलगा मानतो. तर हा जगाचा बाप आहे. आपला मुलगा नाही, जगाचा बाप आहे, असं त्याला ज्ञान मिळालं. कारण तेवढ्यापुरती तिची माया भगवंताने काढून घेतली, दूर केली. आणि मग त्याला ते खरं वाटू लागलं, आपला हा मुलगा नसून जगाचा मायबाप आहे. पण भगवंताने पुन्हा तिच्यावर माया टाकली. माया टाकल्यानंतर त्याला सगळा विसर पडून गेला आणि मनामध्ये पुत्रभाव निर्माण झाला. जगाचा चालक मालक नंदाच्या घरी गोकुळामध्ये अनेक अशा लीला करत आहेत. एके दिवशी भगवंताने आपल्या आईकडे बासरीचा छंद धारण केला. आई मला बासरी आणून दे, आई मला पळावा आणून दे, आई मला बन्सी आणून दे, तर ती तुला वाजवता आली पाहिजे, अशी माता म्हटली. आता भगवंताला काय जमत नाही, सगळं काही जमतं, सर्वांना तोच जमून देतो. त्याला काय गुन्हा आहे का काही? शेवटी ती बन्सी बरसाने गावावरून बोलवण्यात आली. कुणीतरी पाठवलं असेल आणि ती बन्सी भगवंताकडे, अर्थात तो पावा, अनेक नाव आहे त्याला, भगवंती वाजू लागले. तिचा स्वर कानी पडल्यानंतर सर्व लोक आपापला संसार विसरू लागले. प्रपंच धंदा नाटवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, पती सुखाचा विसर पडला, याच्या मुरलीचा
छंद लागला सावर जंगम विसरून गेले विसरून गेले देहभाव हारपला देहभाव हारपला समाधी उन्मानित तुच्छ वाटती मुरली ऐकता मला विश्रांती भगवंताची बासरी जर बंद झाली बंद पडली तर लोकांनी पुन्हा पुन्हा देवाला आग्रह करावा की देवा हे असं बंद पडू देऊ नये नंदलाला घुमाव कृपेचा बासरी या माध्यमातून आपलं सुख भगवान सर्वांना देऊ लागले कारण संगीताची शक्ती देखील फार मोठी आहे जगामध्ये संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वर में बसे है राम रागी तो सुनाए रागी तो रोगी को मिले आराम रोगी माणसाला देखील आराम होऊन जातो रोगी माणसाचा आजार कमी होतो चांगलं संगीत ऐकवलं तर चांगलं गाणं त्याच्या कानी घातलं तर त्याला देखील आराम पडून जातो एवढी संगीताची शक्ती धरा अशा बऱ्याच पहिलीला भगवान करत आहेत पुढे चालून भगवंताने सहज विचारलं की मी कसा आणि आपण कसं आहे अर्थात जसा मी शक्तिवान दिसतो तसं तुम्ही सर्वांनी शक्तिवान व्हा याकरता चांगलं खात चला चांगलं घेत चला विश्रांती घेत चला तर गोपाळ म्हटले देवा ठीक आहे तू सांगतोस चांगलं खा पण आम्हाला चांगलं मिळत नाही आमच्या माता देत नाहीत पण तुम्हाला काय मिळतं भगवान गोपाळ म्हटले देवा आम्हाला मिळतं ताक गवळीयाचे ताक पेरे कोण पोरे आम्हाला ताक मिळतं देवा जे टाकाव असतात त्याला म्हटलेलं आहे ताक तर ते ताक आता मिळतच नाही पाहायला मिळत नाही तक्रम शक्रसे दुर्लभम शक्र म्हणजे इंद्राला देखील दुर्मिळ झालंय आपल्याला तर झालंच झालंय विठ्ठल पाहतो कुठं
चहा देतात, कुठं कॉफी देतात, कुठं दूध देतात, कुठं काढा देतात, ताकच देतात. आता उन्हाळ्यात माणसाला ताकच पाहिजे, ताक दिलं पाहिजे. असं किती चिंतन केलं तर ते थोडंच आहे. तेव्हा गोपाळ म्हटले तेव्हा असा असा आमचा प्रकार आहे. आम्हाला काही तसं चांगलंच मिळतं असं काही नाही. त्यामुळे आम्ही देखील तक्रार कोणाकडे करत नाही. तो विचारला म्हणून सांगितलं. ठीक आहे, तुमच्या जर माता देत नसतील तर मी सांगतो तसं करा. नेमकं कसं करा? याला तारी या रे आधी देतो पोट भरी, बरे म्हणाल तो रे, पण कधी माझ्या सांगण्याप्रमाणे केलं तर. बरं का आहे बाबा, देव देतो त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं, त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण वागलो. भगवान कोणाचं तसं हे करत नाही. जो जसं वागेल तसं भगवान देतो. आणि गोपाळांना देण्यासाठी महाराज भगवंताने चोरीचं माध्यम निवड केलं. चोरीचं माध्यम निवड केलं तर चोरी सुरू झाली. ही वार्ता सर्वत्र गेली. एक एक घरानं सुरू झालं यशोदा मातेकडे. यशोदा माता खरं मानी ना, पण गवळणी मात्र पुन्हा पुन्हा दारी आल्याशिवाय राहीना. तेव्हा एक प्रसंग असंख्य गवळणी दारी आल्या आणि प्रत्येकाला असं वाटलं की आपलंच गाणं प्रथमच करावं. कारण येणाऱ्या गोपिका सामान्य नव्हत्या, जीव कोटीतील नव्हत्या, त्या अवतारिक होत्या, त्या श्रुती होत्या. हो, भगवंताने सांगितलं की त्या श्रुती होत्या. श्रुती रूपे नवी मत प्राप्ती म्हणून परत त्याला ती माझी सुख संगती त्या जाणवेल गर्भेच्या श्रुती. भगवान बोलतात, मोठा अधिकार त्यांचा. तर असंख्य गवळीदारी आल्या. प्रत्येकाला वाटलं आपणच करावं गाणं प्रथम. ते सर्वांच्या मध्ये एक छोटी वर्णन, तिचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं आहे. काय सांगतो ते बाई, गवळण, बोबडी गवळण यशोदेला बोलू लागले, तुला मी काय सांगू? सांग सांग, लवकर सांग. जात होते यमुने पानिया, वाटेत भेटला सावला, दैवत मैल तुझ्याची हरी नामला. तेने माझी केली तवाई, मग मी
तेथून पळाली, परता परता घसरून पळली. द्वैती घागर फुलले असे बरेच जणांनी खाली पडलंय. यशोदेच्या ऐशी आई कथा गाराणी, यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोडे दे टाकोनी, एका जनार्दना चरणी. तर हे कृष्णा, तर हे सगळं सोडून दे. खोड्या करणं, चोऱ्या करणं, तर आपल्याकडे काही कमी आहे का? आणि कमी असल्यामुळे चोरी करावीच का? चोरी करू नये, उलट मजुरी करावी, पण कोणाची चोरी करू नये. विठ्ठला बऱ्याच चोऱ्या, बऱ्याच खोड्या, बऱ्याच चोऱ्या, बऱ्याच खोड्या. शेवटी ईश्वरीने ठरवलं की आता आपल्या मुलाला पाठवलं पाहिजे गाईच्या पाठीमागे. आणि मग भगवंताला आज्ञा केली की हे कृष्णा, उद्यापासून तुला रानामध्ये जावं लागेल. भगवंताने आपल्या आईचे शब्द मान्य केले. नंतर भगवान सर्व गोपाळांना भेटले, इतरांना भेटले. त्यांना काय सांगू लागले? तुम्ही गाया घेऊन चाले गाया घेऊन या बाबा, ते निघी नाही ठरल्याप्रमाणे सगळे गोपाळ रानामध्ये आले, गाई घेऊन आले. खेळ फार केले, अनेक खेळ केले. शेवटी खेळ करता करता एखादा तरी खेळ आपण म्हणूच बघा. कोणता म्हणतो? विठी दांडू चेंडू लगोरी नाना पारी, दांडू चेंडू लगोरी नाना पारी, दांडू चेंडू लगोरी नाना पारी, दांडू चेंडू लगोरी नाना पारी. हे रमणीला, हे रमणीला, हे रमणीला, हे बोले जाती, हे रमणीला, हे रमणीला, आई गोपाळ, आई गोपाळ, आई गोपाळ, आई अनेक खेळ झाले, सर्व पोरं थकले गेले. तेव्हा गोपाळच म्हटले देवाला की खांदी भार पोटी भोक काय खेळायचे का म्हणे आमताम खेळ मोडा वापरता. तेव्हा भगवान म्हटले बंद तर बंद झाली आता वेळ मागती शिदोऱ्या जमा करा. सर्वांनी शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. भगवंताने सर्वांनी शिदोऱ्या सोडल्या.